नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत व त्याच प्रश्न उत्तरांमधील काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश कोण बनणार आहेत? भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे बनणार आहेत. विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी परंपरेनुसार त्यांच्या निवृत्तीनंतर 23 नोव्हेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. पदभार स्वीकारण्याची अपेक्षित तारीख 24 नोव्हेंबर 2025. विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. 52वे मुख्य न्यायाधीश. भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शांता रंगस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत. त्या भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आहेत आणि भारतीय महिला क्रिकेटमधील एक आदरणीय नाव आहे. या निवडणुकीमुळे ICCच्या नेतृत्वात 2 महिलांचा समावेश झाला आहे, ज्यात एक महिला अध्यक्ष आणि IPL गव्हर्निंग कौन्सिलसाठी एक महिला प्रतिनिधीची शुभांगी कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून अमित खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित खरे हे पूर्व IAS अधिकारी 1985 बॅच झारखंड केडर यांची CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती यांच्या सचिव पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे. तसेच ते माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभागामध्ये सचिव होते. चारा घोटाळा उघडकीस आणण्यात त्यांच्या भूमिकेमुळे ते राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. भारत तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? प्रवीण कुमार यांची नियुक्ती केली जाईल. कुमार हे 1993च्या बॅचचे पश्चिम बंगाल कॅडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. ते विद्यमान अधिकारी राहुल रसगोत्रा यांच्याकडून सीमा सुरक्षा दलाचा कार्यभार स्वीकारला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे नवीन महासंचालक म्हणून प्रवीर रंजन यांची नियुक्ती केली जाईल. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जारी केलेल्या आदेशानुसार प्रवीर रंजन यांची CISFचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. CISF बद्दल थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. त्याची स्थापना 1969 मध्ये झाली. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. CISFचे कार्य आपण पाहणार आहोत. देशातील महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांचे, विमानतळांचे, बंदरांचे, मेट्रो, सरकारी इमारतींचे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा प्रदान करणे. राष्ट्रीय कॅडेट कोरचे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? राष्ट्रीय कॅडेट कोरचे 35वे महासंचालक म्हणून लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी स्वीकारला आहे. लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी राष्ट्रीय कॅडेट कोरचे 35वे महासंचालक म्हणून 1 ऑक्टोबर 2025 पासून पदभार स्वीकारला आहे. NCC बद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. त्याची स्थापना 1948 मध्ये झाली. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. त्याचे उद्दिष्ट युवकांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण, सामाजिक जबाबदारी आणि
देशप्रेमाची भावना निर्माण करणे आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे नवीन अध्यक्ष म्हणून मिथुन मन्हास यांची नियुक्ती केली जाईल. बीसीसीआयचे पूर्ण रूप बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असे आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. मिथुन मन्हास हे अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर म्हणून प्रसिद्ध होते. रणजी ट्रॉफीमध्ये 9,000हून अधिक धावा त्यांच्या नावावर आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय रिझर्व्ह बँकचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून श्रीश चंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती 9 ऑक्टोबर 2025 पासून प्रभावी होईल. त्यांना 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. RBI मध्ये एकूण 4 उपगव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर आहेत, ज्यात श्रीश चंद्र मुर्मू यांच्यासह स्वामीनाथन जानकीरमन, टी रविशंकर आणि पूनम गुप्ता यांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून हर्ष संघवी यांनी शपथ घेतली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलजी आहेत आणि राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.